नमस्कार, मी डायटिशियन मोनिका जे प्लस हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आज आपण आहार कसा असावा याविषयी बोलतो आहे. हे बोलण्याचं कारण म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर हा आठवडा आपण न्यूट्रिशन वीक म्हणून साजरा करतो. म्हणून त्याचं औचित्य साधून आपण याच्याबद्दल माहिती घेत आहोत. आहार कसा असावा, आपण हे सगळीकडे ऐकतो. आहार कसा घ्यावा असं म्हणलं की सगळेजण म्हणतात बॅलन्स डाएट घ्या किंवा पूरक आहार घ्या. पण या बॅलन्स डाएट मध्ये असतं काय, कुठले पदार्थ किती घेतले पाहिजे किंवा कुठला पदार्थ नाही घेतला पाहिजे, मग त्यात आपल्याला काय हवं. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट ह्या 3 महत्वाच्या घटकांनी आपल्याला बॅलन्स डाएट करायचा आहे. याला आपण मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतो. म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे आपण थोडे जास्त प्रमाणात घेतो, कारण जास्त एनर्जी आपल्याला ह्या पदार्थांमधून मिळते. नंतर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याला आपण म्हणतो मायक्रोन्यूट्रिएंट्स, जे आपल्याला अगदी कमी प्रमाणात लागतात पण शरीराला ते आवश्यक असतं. कार्बोहायड्रेट कशात असतात? धान्य, कडधान्य आणि तांदूळ यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात. प्रोटीन कशात असतात? प्रोटीनचा सोर्स आहे डाळी, कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे. फॅट कशातून मिळतं आपल्याला? आपण नॉर्मली जे कुकिंग ऑइल वापरतो त्यातून आपल्याला फॅट मिळत असतं. पण फॅट मध्ये आपल्याला सॅच्युरेटेड फॅट वगळायचं आहे. मग सॅच्युरेटेड फॅट कशात असतं? जंक फूड असेल किंवा प्रोसेस फूड असेल किंवा वारंवार ज्या तेलामध्ये आपण पदार्थ तळतो त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं. मग ह्या फॅटच्या जोडीला आपल्याला परत ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे पण गरजेचे असतात. मग ते कशातनं मिळतील? ओमेगा 3 चा सोर्स आहे ड्रायफ्रुट्स, ज्याच्यामध्ये अक्रोड असतात किंवा आपण जवस वापरू शकतो जेवणामध्ये ओमेगा 3 साठी. तर ह्या पदार्थांमध्ये आपल्याला ओमेगा 3 आणि ओमेगा 6 मिळतं. परत एक मुख्य घटक आहे जो आपल्याला बॅलन्स डाएट मध्ये हवा असतो, तो म्हणजे तंतुमय पदार्थ, ज्याला आपण फायबर म्हणतो. तर फायबर कशात मिळतात आपल्याला? फायबर आपल्याला मिळतात फळं आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि मिलेट्स मध्ये, जे भरड धान्य आपण ज्याला म्हणतो, त्यातून आपल्याला फायबर मिळतं. नंतर बॅलन्स डाएटची प्लेट कशी असावी? साधारणतः 50% प्लेट ही आपली फळं आणि पालेभाज्या यांनी भरलेली असावी आणि मग उरलेल्या भागामध्ये आपण पोळी किंवा भात आणि प्रोटीन आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहे. सगळ्यात आधी जेवणाची प्लेट घेताना विचार करायचा आहे की आपल्या ताटात आज प्रोटीन काय आहे. प्रोटीन मध्ये तुम्ही डाळ घेऊ शकता, पनीर असेल किंवा अंडी असतील, याचा मुख्याने समावेश आपल्याला करायचा आहे. आणि बॅलन्स डाएटची प्लेट तयार करत असताना कधी पण रंगांचा सुद्धा विचार केला पाहिजे आपल्याला, कारण वेगळ्या वेगळ्या रंगांच्या भाज्या आपल्या ताटामध्ये असेल तर ती ताट आपल्याला खाताना थोडंसं पॅलेटेबल वाटतं. तर याच्यामध्ये काय असेल? हिरवा रंग असेल, हिरव्या पालेभाज्या येतात. पांढरा रंग आहे तर भात आहे. पिवळा कलर आला तर पिवळ्या फळभाज्या आहेत किंवा वरण आहे. याच्यामध्ये मग तुम्ही जांभळा रंग घेतला तर बीटरूट आहे किंवा मग लाल रंगाची पत्ताकोबी आहे. ह्या सगळ्या रंगांनी मिळून प्लेट तयार करायची. ताटामध्ये तुम्हाला सगळे रस आले पाहिजे, म्हणजे त्यामध्ये कडूही पाहिजे, थोडं मीठही पाहिजे, थोडं गोडही पाहिजे आणि थोडं तुरटही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण बॅलन्स डाएट घेऊ शकतो.